हे बंद रेशमाचे भाग 16. घरी आल्यावर वृषालीताई आनंद आणि नेहाला गुड नाईट म्हणून आपल्या खोलीत गेल्या. नेहा आणि आनंद तिथेच हॉलमध्ये थोडा वेळ बसले. त्यांनी नेहाला मिताली आणि त्यांच्यात झालेल्या वादाबद्दल सगळं सांगितलं. असू दे, मी ऐकलं सगळं, नेहा त्याचा हात हातात घेत म्हणाली. काय, तू कुठे होतीस? त्याने आश्चर्याने विचारलं. मिताली खूप वेळ झाला कुठे दिसली नाही, सो बघायला गेली होती. तेव्हा ती तुझ्यासोबत बोलताना दिसली, तिने सांगितलं. तिला काय झाले तेच कळत नाही. माझा सगळा मूड घालवला तिने, तो वैतागून म्हणाला. ठीक आहे, होतं असं कधी कधी, तुम्ही लक्ष देऊ नका. मी कॉफी करून आणू का तुमच्यासाठी मस्त? तुम्हाला बरं वाटेल, ती म्हणाली. हो, मला हवीच होती. तुला कसं कळलं मला काय हवं ते? तो तिला जवळ घेत म्हणाला. सगळं कळतं हां, मी आणते कॉफी. ती हसत त्याला बाजूला करून किचनमध्ये गेली. थोड्या वेळाने ती दोघांसाठी कॉफी घेऊन आली. दोघेही तिथेच हॉलमध्ये कॉफी पीत बसली. आजच्या पार्टीबद्दल बोलत होते. मग नेहाने परब मॅडमनी कसं सगळं प्लॅनिंग केलं, आनंदला फसवलं ते सांगितलं. तिचा मेकओव्हर पण त्यांनीच केला होता. ती भरभरून बोलत होती आणि तो फक्त तिच्याकडे पाहत होता. आज तर त्याची तिच्यावरून नजर हटत नव्हती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. हॅलो, लक्ष कुठे? तिने त्याच्यासमोर टिचकी वाजवत विचारलं. तसा तो भानावर आला. तू सांगत होतीस काहीतरी. आज तू खूप सुंदर दिसतच होती. असं वाटत होतं तुझ्याकडे पाहतच राहावं. तो पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाला. तशी ती छानशी लाजली. त्यावर त्याने बाण लागल्याची ॲक्शन करत पडल्यासारखं केलं. इश, ती लाजून आत जात होती. तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला आणि तिच्याजवळ जात तो हळूच तिच्या कानात म्हणाला. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. एवढं बोलून तो रूममध्ये गेला. तिनं मग कॉफीचे कप उचलले आणि आत किचनमध्ये नेऊन ठेवले आणि मग ती वरती आपल्या खोलीत गेली. खोलीचं दार उघडून ती आत आली, पण तिला आनंद कुठेच दिसेना. पण बेडवर एक चिठ्ठी आणि एक गुलाबाचं फूल ठेवलेलं तिला दिसलं. त्यावर लिहिलं होतं, मी हॉस्पिटलला जाताना तू माझ्या सगळ्या वस्तू जिथे ठेवतेस ती जागा. तिने ते वाचलं आणि तिच्या लक्षात आलं की आनंदच्या वस्तू, पाकिट, रुमाल या 3 त्याच्या वॉर्डरोबमध्ये ठेवते. तिनं तिथे जाऊन पाहिलं तर तिला तिथे आणखी एक चिठ्ठी मिळाली. तिने ती काढून वाचली. त्यावर लिहिलं होतं, जिथे तू माझ्या आवडीचे छान छान पदार्थ करतेस. मग ती किचनमध्ये आली. तिथे फळांच्या बास्केटमध्ये तिला अजून एक चिठ्ठी मिळाली. त्यावर लिहिलं होतं, जशी जागा जी फक्त आपल्या दोघांची आहे. मग ती पुन्हा एकदा त्यांच्या बेडरूममध्ये आली. दुसऱ्या एका वॉर्डरोबमध्ये तिला एक बॉक्स दिसला आणि त्यावर चिठ्ठी होती. तिने तो बॉक्स बाहेर काढला. त्यात एक छानशी मोरपंखाची रंगाची साडी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, ही साडी तुला जास्त सूट करेल. ट्राय करून बघतेस का? ती साडी नेसून तयार झाली. साडीच्या बॉक्समध्ये तिला आणखी एक चिठ्ठी मिळाली. त्यावर लिहिलं होतं, जिथे उभं राहून आपण असंख्य चांदण्या मोजू शकतो, तिथे मी तुझी वाट पाहतोय. याचं उत्तर तिला काही कळेना. टेरेसवर जायचं की बाहेर लॉनवर, असा तिला प्रश्न पडला. ती बाहेर दार उघडून पाहिलं तर सगळं शांत होतं. रात्र खूप झाल्याने फक्त रातकिड्यांचा आणि झाडांची पाने पडताना आवाज येत होता. तिनं दार लावून घेतलं आणि ती टेरेसवर पळाली. तिला हे सगळं खूप छान वाटत होतं. आनंदचं असं सरप्राईज देणं तिला फार आवडलं. आता तिला उत्सुकता होती ती त्याच्या सरप्राईजची. नेहा पळतच टेरेसवर आली. मोरपंखाच्या रंगाची साडी, त्यावर मंगळसूत्र, छोटासा बकुळी हार, हातात हिरव्या आणि सोनेरी बांगड्या, कानात झुमके, कपाळाला चंद्रकोर आणि पिन लावून मोकळे सोडलेले केस. ती खूप लोभस दिसत होती. ती वरती आली पण तिथे पूर्ण काळोख होता म्हणून तिने आनंदला हाका मारल्या. तसे सगळीकडचे लाईट लागले.
तिनं पाहिलं तर पूर्ण टेरेस लाईटिंग लावून सजवलं होतं. मधोमध पडदे लावून चौकोनी डेकोरेशन केलं होतं. त्यात 2 पाट, होमकुंड असं सगळं ठेवलेलं तिला दिसलं. त्याच्या बाजूला एक मोठा हार्ट शेप गुलाबाच्या पाकळांनी सजवला होता. त्याच्या बाजूने सुगंधी कॅन्डल ठेवल्या होत्या. त्यामुळे वातावरणात त्याचा सुगंध पसरला होता. ती हे सगळं बघून खूप खुश झाली. इतक्यात तिला पाठीमागून कोणाची तरी चाहूल लागली. तिच्या केसात अलगद एका मोगऱ्याचा गजरा मळला गेला. मोगऱ्याच्या वासाने तिला छान वाटलं. आनंद तिच्या समोर आला तशी ती छान लाजली आणि तिने त्याला मिठी मारली. पुन्हा त्याच्यापासून लांब होत तिने पाहिलं तर तोही छान कुर्ता घालून आला होता. तिला काही कळेना न राहून तिने विचारलं, हे काय आहे सगळं? ती गोंधळून गेली. त्याने तिला तोंडावर बोट ठेवून सांगितलं आणि तिला घेऊन पडदे लावले होते तिथे आला. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, नेहा, आपलं लग्न फार अचानक ठरलं. मी सुरुवातीला या सगळ्यासाठी नकार दिला होता, पण आईच्या इच्छेसाठी मी हे लग्न केलं. मला तू अजिबात आवडत नव्हतीस. तो काहीसं दुसरीकडे तोंड करून म्हणाला. तो काय बोलतोय हे ती ऐकत होती शांतपणे उभी राहून. लग्नाच्या वेळी माझं मन कशातच नव्हतं. मी माझ्याच विचारात होतो गं. पण तुझ्यासोबत राहून समजायला लागलं की आपण जसं एखाद्या माणसाला समजतो तसं तो असतोच असं नाही. मी खूप चुकीचं वागलो तुझ्याशी. खरंच मला माफ कर. तो खाली मान घालून म्हणाला. असं नका म्हणू तुम्ही. तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हटलं. तसं त्याने तिचा हात खाली करत हातात हात घेतला आणि म्हणाला, आणि म्हणूनच मी आज तुझ्यासाठी हे सगळं केले. आज आपण पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहोत. लग्नात दिलेली वचनं मला आठवतही नाहीत. पण आज मी अग्नीच्या साक्षीने पुन्हा एकदा तुला वचन देणार आहे. असं बोलून तो गुडघ्यावर खाली बसला. माझी लाईफ पार्टनर म्हणून मला आयुष्यभर साथ देशील का? त्याने हात पुढे करत विचारलं. हो, तिनं त्याच्या हातात हात देत म्हटलं. मग त्याने त्या होमकुंडात अग्नी पेटवली. तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाला, लग्नातली वचनं मला आठवत नाहीत, पण मी मला जमेल तशी वचन आज तुला देणार आहे. थोडी आधुनिक आहेत, पण समजून घे. तो हसून म्हणाला. त्यावर तिनेही छान हसून मान हलवली. त्यांनी अग्नीभोवती एक फेरा पूर्ण केला. मी तुला पहिलं वचन देतो की मी सगळ्या सुखदुःखात तुझ्यासोबत असेन. पुन्हा त्यांनी एक फेरा पूर्ण केला. माझ्या प्रत्येक गोष्टीत पत्नी म्हणून तुला समान हक्क असेल. नेहाला हे सगळं विलक्षण वाटत होतं. आनंद फक्त त्याचं प्रेम व्यक्त करत नव्हता, तर एक पत्नी म्हणून त्याच्या आयुष्यातलं नेहाचं स्थान देत होता. हे सगळं बघून ती खूप हरपली. त्याच्या या सरप्राईजमुळे ती त्याच्या नव्याने प्रेमात पडली. त्यांनी अग्नीभोवती 3रा फेरा पूर्ण केला. माझ्याकडून कोणत्याही प्रकारे तुझा अपमान होणार नाही याची मी काळजी घेईन. आनंद देत असलेली सगळी वचनं आजच्या काळात एका स्त्रीसाठी, एका पत्नीसाठी म्हणून किती तर मोलाची आहेत असं नेहाला वाटलं. त्यांनी 4था फेरा पूर्ण केला. एक व्यक्ती म्हणून तुझ्या मताचा, तुझ्या भावनांचा कायम आदर करेल. आनंदने नेहाकडे पाहिलं. ती त्याच्या मागून चालत होती. दोघांचेही हात एकमेकात गुंफले होते. ती किती खुश होती हे तिच्या चेहऱ्यावरून त्याला कळालं होतं. त्यांनी अग्नीभोवती 5वा फेरा पूर्ण केला. कितीही भांडणं झाली तरी आपलं नातं कधीच तुटू देणार नाही. हे वचन देताना त्याच्या डोळ्यासमोर नेहाला तो प्रत्येक वेळी ओरडायचा ते आठवलं आणि वाईटही वाटलं. मग त्यांनी गोल फिरून 6वा फेरा पूर्ण केला. तुझा स्वाभिमान आणि आत्मसन्मानाला कधीही ठेच लागू देणार नाही. नेहा तर त्याच्याकडे नुसती पाहत त्याच्या मागून चालत होती, अगदी भान हरपल्यासारखी. आनंदचं वेगळंच रूप तिला आज दिसत होतं. आणि त्यांनी अग्नीभोवती शेवटचा फेरा पूर्ण केला. आता सगळ्यात महत्त्वाचं वचन, आनंद म्हणतो. काय ते? नेहा म्हणते. पुढच्या सगळ्या जन्मात मी बायको म्हणून तुला बुक करून ठेवले. हो का? ती हसून म्हणाली. हो, मग तुला नको का मी? तो रागाने म्हणाला.
नाही असं नाही अगदी, पण म्हणजे पुढच्या जन्मी पण काही चॉईस नाही आम्हाला, ती त्याची मस्करी करत म्हणाली. जा तू, मी एवढं केलं त्याचं काही नाही. मला बर्थडेचं गिफ्ट पण दिलं नाही कोणी. तो तिच्यापासून लांब जात रागावून म्हणाला. बाप रे, केवढा तो राग, गालावर फुगा नुसता. ती आलेलं हसू दाबत म्हणाली. त्यावर त्याने फक्त रागावून मान हलवली. ती हळूच त्याच्या जवळ गेली. बघू तरी किती मोठा फुगा आलाय ते. मोठी टाचणी शोधावी लागेल फुगा फोडायला. ती हसत हसत त्याच्या जवळ गेली. तिने हळूच त्याच्या गालावर एक किस दिला आणि ती खोलीत रूमकडे पळाली. आनंदला 2 मिनिटं काहीच कळलं नाही काय झालं ते. पण जेव्हा कळलं तेव्हा तो खूप खुश झाला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर नेहा कुठेच दिसेना. मग तोही टेरेसचे लाईट बंद करून रूममध्ये आला. नेहा रूममध्ये पाठमोरी उभी होती. तो आत आला आणि त्याने खोलीचे दार लावून घेतलं. तिच्याजवळ तो आला आणि तिला फिरवून आपल्याकडे वळवलं. ती लाजून तशीच उभी राहिली. तो एका हाताने हनवटी वर करून तिचा चेहरा बघत होता. तितक्यात तिने लाजून दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. मग आनंदने तिला ओढून आपल्या मिठीत घेतलं. आय लव्ह यू नेहा, लव्ह यू, तो म्हणाला. लव्ह यू टू, नेहा म्हणाली. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले. आनंद आणि नेहाच्या संसाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. ती रात्र त्यांच्या प्रेमाची साक्ष देत गेली. आनंदचं तर आता नेहाशिवाय पान हलत नव्हतं. थट्टा, मस्करी, थोडीशी कुरबुरी करत त्यांचं नातं फुलत होतं. दिवसेंदिवस नेहाच्याही व्यक्तिमत्वात बदल होत होता. घरकुलची कामं ती आता तेवढ्याच आत्मविश्वासाने करू लागली. देणगीदाराकडून देणगी मिळवणं, अनाथ मुलांना आपल्या NGOमध्ये घेऊन येणं, मुलांना, आजींना, आजोबांना लागणाऱ्या गोष्टी त्यांना चांगल्या आणि वेळेत पुरवण्याकडे तिचं कटाक्ष लक्ष होतं. त्यांचं औषध, जेवण, गोळ्या, मेडिकल, चेकअप हे सगळं ती आता एक हाती पाहू लागली होती. त्यामुळे परब मॅडमचा बराचसा भार कमी झाला होता. आता NGOचा प्रसार करण्यासाठी बाहेर जाऊ लागल्या. तेव्हा घरकुलची जबाबदारी नेहावर होती. ती सगळं व्यवस्थित सांभाळत होती. आनंद देखील तिला जमेल तेवढी तिच्या कामात मदत करत होता. संध्याकाळी घरी आल्यावर दिवसभराच्या सगळ्या गोष्टी दोघेही एकमेकांना सांगत होते. त्यामुळे घरातही खेळीमेळीचं वातावरण होतं. त्या दोघांना असं पाहून वृषालीताईंना बरं वाटलं. आनंद पुन्हा पहिल्यासारखा वागायला लागल्याचं समाधान त्यांना होतं. आणि हे सगळं शक्य झालं होतं ते फक्त नेहामुळे. एकदा घरकुलमधल्या आजींना चक्कर आली. त्यामुळे नेहा आणि त्यांना हॉस्पिटल घेऊन मध्ये आली. संजीवनी हॉस्पिटलला आली. त्या आजींना 2 दिवस ताप येत होता, पण कशाचं उगीच आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास असं वाटून त्यांनी ते अंगावर काढलं. तापामुळे त्यांचं जेवणही कमी झालं होतं. नेहाने त्यांना ॲडमिट केलं. काही आवश्यक फॉर्मॅलिटी तिने पूर्ण केल्या. त्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची ती मालकीण होती, तरीही त्याचं कोणताही मोठेपणा न दाखवता ती बाकीच्याप्रमाणे डॉक्टर काय सांगतात त्याची वाट पाहत बसली. मागोमाग आजीचे यजमान देखील आले होते. आजींना अशी चक्कर आल्यामुळे ते चांगलेच घाबरले होते. मग नेहाने त्यांना समजावून पुन्हा घरकुलमध्ये पाठवलं. नव्याने आलेले डॉक्टर्स आणि बाकीचा स्टाफ नेहाला ओळखत नव्हता. त्यामुळे सामान्य माणसांना जशी वागणूक मिळते तशीच तिला दिली जात होती. तिने मुद्दाम फोन करून आनंदला यातलं काहीच सांगितलं नाही. आजींना पहिल्या मजल्यावरच्या ICUमध्ये ठेवण्यात आलं. 2 दिवसांनी आजींना शुद्ध आली. नेहाने त्यांना पाणी दिलं. त्यांच्यासाठी ती घरून डबा घेऊन आली होती. आजीच्या डोळ्यात तर पाणी आलं. आपली सख्खी लेकही करणार नाही इतकं नेहा आपल्यासाठी करते याचं त्यांना कौतुक होतं. 4 दिवसांनी आजींना घरी सोडण्यात आलं. रिसेप्शनिस्टकडून नेहाने आजीचं बिल घेतलं. 5 ते 6 दिवसाचं त्यांचं बिल जवळजवळ 25,000च्या आसपास होतं. ते बघून आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण बिल भरण्याइतकं पैसे त्यांच्याजवळ नव्हते. नेहाने ते बिल पुन्हा एकदा नीट पाहिलं. बिलामध्ये काहीतरी गडबड असल्याचं तिला वाटलं. नेहाने ते बिल पुन्हा एकदा व्यवस्थित पाहिलं. गरीब किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही
अशा लोकांवर संजीवनी हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात उपचार केले जातात हे तिला माहीत होतं. त्यामुळे एवढं बिल बघून तिला आश्चर्य वाटलं. तिने पुन्हा एकदा रिसेप्शनला बिल दाखवलं. मॅडम, हे बिल बघता का जरा? एवढं बिल कसं काय दिले? नेहाने तिला विचारलं. कसं काय म्हणजे? तुमचा पेशंट 2 दिवस ICUमध्ये होता. बाकीची ट्रीटमेंट, गोळ्या, औषध सगळं मिळून बिल दिले. तुम्ही बिल भरा बघू लवकर, ती रागावून म्हणाली. अहो पण या सगळ्याचे चार्जेस जास्त आहेत आणि याची एवढी परिस्थिती नाही. कुठून आणतील ते आजोबा इतके पैसे? तुम्ही प्लीज बिल कमी कराल का? नेहा म्हणाली. ओ मॅडम, परिस्थिती नाही तर आणता कशाला मोठ्या हॉस्पिटलला पेशंटला? तुम्हाला चांगले उपचार हवेत, मग बिल नको का भरायला? रिसेप्शनने सांगितलं. पण हॉस्पिटलची पॉलिसी आहे ना, सगळी ट्रीटमेंट रिझनेबल चार्जेसमध्ये करून देतील. आणि तुम्ही सगळे डॉक्युमेंट बघूनच बिल तयार करता ना मग? नेहा म्हणाली. आता नाही हो मॅडम तसलं काही. डॉक्युमेंट फक्त नावाला घेतो आम्ही. बाकी सगळ्यांना चार्जेस सेमच असतात. तुम्ही आता बिल भरा आणि निघा. मला काम आहे, ती म्हणाली. ओके. नेहा त्यावर काहीच बोलली नाही. तिने बिलाचे पैसे भरले आणि बिल नीट पर्समध्ये ठेवून दिलं. नक्की कुठेतरी पाणी मुरतंय असं तिला वाटलं, पण ती काहीच न बोलता आजीला घेऊन बाहेर आली. सोबत आजोबा देखील आले. आजोबांनी नेहाचे आभार मानले. त्यांचे हात नकळत जोडले जात होते, पण त्याआधीच नेहाने त्यांना थांबवलं आणि मानेनेच ती नाही म्हणाली. पोरी, तू होतीस म्हणून आज माझी लाज वाचली. मी कुठून आणले असते इतके पैसे? होतं ते सगळं मुलाच्या नावावर केलं आणि त्याचीच फळं भोगतोय आज. त्यांनी सदरेच्या बाईने आपले डोळे पुसले. आजोबा, मी तुमची लेक नाही का? तुम्ही असं काही मनातही आणू नका. आता आजीची काळजी घ्या. चला आपण निघूया. असं म्हणून तिने रिक्षाला हात करून रिक्षा थांबवली. तिने आजी आजोबांना व्यवस्थित घरकुलमध्ये नेऊन सोडलं आणि ती घरी आली. नेहाच्या डोक्यात मगाच्या बिलाचा विषय घोळत होता. घरी आली तर तिच्या डोक्यातून काही ते जात नव्हतं. पेशंटच्या नावाखाली कोणीतरी आपली पोळी भाजून घेत असावं असं तिला वाटलं. पण सध्या तिच्याकडे त्यासंबंधी कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे तिने गप्प राहायचं ठरवलं. यांना माहीत असेल काही, पण यांना माहीत असेल तर यांनी असं होऊच दिलं नसतं. बाबांची तत्त्व, इच्छा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याच विचारात ती आत आली. वृषालीताई आपल्या मंडळाच्या बायकांसोबत पावसाळी सहलीला गेल्या होत्या. त्यामुळे आत घरात आनंद आणि नेहा, गीता मावशी होत्या. गीता मावशी देखील आपलं काम झाल्यावर त्यांच्या खोलीत जात होत्या. नेहा आपल्याच विचारात हॉलमध्ये आली. हॉलमध्ये आनंद बसला होता. आज त्याला हॉस्पिटलमध्ये एकच ऑपरेशन होतं, त्यामुळे घरी नेहासोबत वेळ घालवता येईल यासाठी तो लवकर आला होता. पण तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती आपल्याच तंद्री जिन्याकडे रूमकडे जाऊ लागली. आनंद तिच्याकडे बघत होता. शेवटी न राहून त्याने तिला हाक मारली. ओ मॅडम. काय? कुठे हरवला आहे तेवढ्या? त्याने टिचकी वाजवत विचारलं. तेव्हा कुठे तिचं आनंदकडे लक्ष गेलं. तुम्ही कधी आलात? माझं लक्षच नाही. सॉरी हां, ती खाली येत म्हणाली. हो तेच, माणसं एवढी समोर आहेत तरी दिसत नाहीत, तो तिला चिडवत म्हणाला. असं काही नाही, मी ते जरा वेगळ्या विचारात होते. आनंदला आत्ता सगळं सांगावं की न सांगावं या विचारात ती होती. योग्य वेळ आली की सांगू असं तिने ठरवलं. हॅलो, कुठे हरवलीस परत? त्याने पुन्हा टिचकी वाजवली. नाही, काही नाही, ती दुसरीकडे बघत म्हणाली. तुला आवडलं नाही का मी लवकर घरी आलो ते? तो तोंड फुगवून म्हणाला. नाही हां, असं काही नाही. पण आज लवकर कसे आलात? तिने हॉस्पिटलचा विचार तेवढ्यापुरता सोडून दिला आणि छान हसून म्हणाली. अगं, आज एकच ऑपरेशन होतं. OPD पण फार नव्हती. पटपट सगळं आवरलं आणि आलो. म्हटलं लाडक्या बायकोसोबत जरा वेळ घालवता येईल. तो तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. हो का, छान, नेहा म्हणाली. चल आज बाहेर जाऊ फिरायला. रात्री पण बाहेरच जेवू. किती दिवस गेलो नाही. चल. तो खूप आनंदात होता. हो चालेल, मी आवरून येते पटकन असं म्हणून ती वरती आपल्या रूममध्ये गेली. पाठोपाठ आनंद देखील खोलीत आला. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले. थांबा, देतोच असं म्हणून त्याने वॉर्डरोबमधून एक बॉक्स काढून दिला. काय आहे यात? ती म्हणाली.
बघतं उघडून, आनंद म्हणाला. नेहाने बॉक्स उघडला. त्यात एक ब्लॅक कलरची जीन्स आणि आबोली कलरचा टॉप होता. त्याला बाजूने व्हाईट कलरची नेटेड डिझाईन होती. तिला तो टॉप खूप आवडला. आवडला का? त्याने विचारलं. हो, छान आहे. खरंच खूप. पण मी जीन्स ट्राय नाही केलं कधी. चांगली दिसेल का मला? ती म्हणाली. तू कोणत्याही ड्रेसमध्ये छान दिसतेस गं. तू तयार होऊन ये, मी खाली थांबतो, तो म्हणाला आणि हॉलमध्ये निघून गेला. थोड्या वेळाने नेहा तयार होऊन आली. जीन्स टॉपमध्ये ती एकदम स्मार्ट आणि छान दिसत होती. चालतच ती आनंदजवळ आली. एकदम मस्त दिसते, तो म्हणाला. हळूच तिच्या कानात म्हणाला. त्यावर ती गोड हसली. त्याने पुढे केलेल्या हातावर तिने अलगद हात ठेवला आणि दोघेही गीता मावशींना सांगून बाहेर पडले. आनंदने गाडी एका शांत रस्त्याला वळवली. दुकानं, गजबजलेली माणसं सगळी हळूहळू मागे पडत होती. त्याने एका लांब पसरलेल्या हिरवळीवर गाडी थांबवली. ती एक छोटीशी टेकडी होती. दोघेही गाडीतून खाली उतरले. नेहा थोडी चालत पुढे गेली. आजूबाजूला छान हिरवळ झाडी, पायाखाली वाढलेलं गवत, मधूनच ऐकू येणारी कोकिळाची साद, दूर कुठेतरी पाण्याचा होणारा खळखळाट, आकाशाच्या काळ्या निळ्या पाठीवर उडणारे पक्ष्यांचे थवे, सगळं पाहून तिला प्रसन्न वाटलं. तिने हात पसरून मोकळा श्वास घेतला. आनंद गाडीला टेकून तिथेच उभा राहिला. तिच्या चेहऱ्यावरची ही प्रसन्नता बघून त्यालाही छान वाटलं. मग तो चालत ती उभी होती तिथे बाजूला येऊन उभा राहिला. कशी वाटली ही जागा? त्याने तिच्याकडे बघत विचारलं. खूप खूप मस्त. असं वाटते तासनतास इथे बसून राहावं, ती म्हणाली. पण मोकळं वाटतं इथे आल्यावर. माझं मन थाऱ्यावर नसलं की मी इथे येतो. बरं वाटतं. खूप शांत. निसर्गाच्या जवळ गेलं की मिळणारी ही शांतता आणि प्रसन्नता आपल्याला कोणत्याच बागेत मिळणं कठीण आहे गं, तो म्हणाला. हा, ती एवढी म्हणाली. दोघेही कितीतरी वेळ फक्त शांतपणे उभे होते. मग थोड्या वेळाने आनंद तिला म्हणाला. तुला एक गंमत दाखवतो. आणि तिला घेऊन तो टेकडीच्या एका बाजूला गेला. ती जागा जरा उंचावर होती. खाली खूप खोल गर्द झाडी दिसत होती. नेहा, आय लव्ह यू, तो मोठ्याने हात पसरून म्हणाला. थोड्या क्षणातच तिकडूनच त्याच्या बोलण्याचा प्रतिध्वनी उमटला. तो इको पॉईंट होता. तिला फार छान वाटलं. आता तुझी बारी, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. त्यावर तिने मान डोलावली. तिनेही जोरात आय लव्ह यू टू म्हटलं आणि त्याच प्रतिध्वनी देखील आला. पण यात माझं नाव नाही, तो रागाने म्हणाला. पण मी तुमचं नाव कसं घेऊ? तिने सांगितलं. मग काय त्यात? आपल्या वयात काही फार अंतर नाही आणि सगळीकडे समान हक्क दिलाय मी तुला. मग नावात का नाही? ठरलं तर आजपासून नाही, आत्तापासून तो मला फक्त आनंदच म्हणायचं, तो ठामपणे म्हणाला. अहो पण, ती बोलून पाहत होती पण आनंदने तिला बोलूच दिलं नाही. पण नाही ना बिन नाही. मार बघू हाक, मला ऐकायचंय तुझ्या तोंडून माझं नाव. प्लीज, माझ्यासाठी. ओके, नाइलाजाने ती म्हणाली आणि थोडं पुढे होऊन ती जोरात ओरडली. आय लव्ह यू आनंद. त्याचा इकोही तिला पाठोपाठ आला. तो खूप खुश झाला. मग त्या दोघांनी मिळून सेल्फी काढले, सिंगलही फोटो काढले आणि ते दोघे तिथून निघाले. संध्याकाळ झाली होती पण तरीही पूर्ण मावळलं नव्हतं. त्यांची गाडी हायवेवर आली. तेवढ्यात नेहाला बर्फाचा गोळेवाला दिसला आणि तिने आनंदला गाडी थांबवायला सांगितली. त्यांनी गाडी रस्त्याच्या एका बाजूला पार्क केली. दार उघडून ती पळतच त्या गोळेवाल्याच्या इथे आली. पाठोपाठ आनंद देखील आला. तुला इथे गोळा खायचंय? तो तोंड वाकडं करत म्हणाला. हो मग, मला आवडतो फार. आम्ही कॉलेजला असताना पैज लावून खायचो गोळा, ती आनंदला उत्साहात सांगत होती. भैया, एक ऑरेंज फ्लेवर का, ती त्या गोळेवाल्याला म्हणाली. अगं, असं रस्त्यावर खाणं चांगलं नसतं, नको खाऊ, आनंद आपल्या परीने तिला सांगत होता. तुम्ही डॉक्टर असलात तरी मला आता काहीही ऐकायचं नाही, मी गोळा खाणार, ती मस्त हसत म्हणाली. त्यावर त्याने नाइलाजाने मान डोलावली. तुम्ही पण घ्या ना, खाऊन तर बघा. भैया, और एक काला कट्टा देना, नेहा म्हणाली. मग गोळेवाल्याने दोन्ही गोळे त्याच्या हातात दिले. तिने मग स्वतःला काळा कट्टा घेतला आणि आनंदला दुसरा दिला. तिने लगेच खायला सुरुवात केली पण
तिचं बघून मग आनंदने पण हळूहळू खाऊ लागला. अंगावर सांडेल म्हणून तो वाकून खात होता. कसा आहे? या खुणेवर त्यानेही छान असल्याचं सांगितलं. रस्त्याच्या पलीकडे मितालीची गाडी येऊन थांबली. ती गाडीतून खाली उतरली. तिने समोर पाहिलं तर तिला आनंद आणि नेहा दिसले. तिने पुन्हा एकदा नीट पाहिलं, कारण आनंद असा रस्त्यावर गोळा वगैरे खाईल अशी तिला अपेक्षाच नव्हती. बायकोवरचं प्रेम खूपच ओतू जाते, पण याच बायकोचा तू विश्वास गमावशील तेव्हा ती तुझं तोंडही पाहणार नाही, असं मनाशी म्हणत ती तिथून निघून गेली.